ओके ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.3 यातला क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट केला होता, बरोबर आहे. त्या क्वेश्चन नंबर 1 मधले पहिले आपले 6 एक्झाम्पल झाले की क्वाड्रंट नुसार कसं आपण एम्प्लिट्यूड, आर्ग्युमेंट आणि मॉड्युलस फाइंड करत झाले, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 की दिला 3. लेट आता 3 हा ऍक्च्युअली रिअल नंबर आहे, पण तुम्हाला एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स, बरोबर आहे. मग तो कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं z इज इक्वल टू 3 विच इज इक्वल टू कसं लिहिला 3 प्लस 0 आहे, बरोबर आहे. कम्पेअर विथ z इज इक्वल टू x प्लस i. x ची व्हॅल्यू किती झाली आणि y ची व्हॅल्यू 0. ओके, मग आता x आहे, y 0 आहे, म्हणजे हा पॉइंट कम्प्लिटली कोणत्या ऍक्सिसवर असणार आहे, एक्स ऍक्सिसवर. पण एक्स ऍक्सिसवर पण कुठे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर, कारण की ऍक्सिसवर सुद्धा अँगल बदलतो. सांगेल पुढे कर. ओके, म्हणजे हा पॉइंट जो आहे तो कुठे लाय करणार आहे, ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओके, मॉड्युलसला काय फरक पडत नाही, तो पुढे लाय करू द्या. 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर म्हणजे किती होईल, म्हणजे किती झाला, म्हणजे मॉड्युलस किती आलं 3. मॉड्युलस आलं 3. मॉड्युलस मध्ये काय अडचण. ओके, आता आर्ग्युमेंट. एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ झेड. ओके, एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ झेड यासाठी आपण फॉर्म्युला घेणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू y अपॉन. देयरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू y अपॉन x. y ची व्हॅल्यू किती अपॉन x. x ची व्हॅल्यू किती, म्हणजे टॅन थिटा किती आला. आता टॅन पुढे पुढे 0 येतो. टॅन 0 हा 0 असतो आणि टॅन 180 हा 0 असतो. मग आता हा 0 कोणता, तर पहा तिथे कुठे येतो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, बरोबर आहे ना. मग सपोज तुम्ही जर एक छोटी डायग्राम काढून दाखवतो. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय हा ओरिजिन. आता जो आपण अँगल घेतो तो कुठनं स्टार्ट करतो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. तो इथे 3 असा इथे कुठेतरी, बरोबर ना. मग मला सांगा या लाईनने पॉझिटिव्ह एक्स बरोबर केलेला अँगल किती असेल, 0, बरोबर आहे. म्हणजे इथे मला क्लिअर कट दिसतंय की आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकतो. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 0. सिन्स इथे रिझनिंग असणार आहे काय, सिन्स टॅन ऑफ 0 इज इक्वल टू 0. हा जो 0 मी टॅन 0 ने रिप्लेस केला, दोन्ही साईडला टॅन टॅन, म्हणजे थिटा इज इक्वल टू किती भेटला. देयरफॉर एम्प्लिट्यूड ऑफ झेड, त्याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट ऑफ झेड, त्याला आपण सिम्बॉल दाखवतो थिटा, याची व्हॅल्यू 0. कारण तो पॉइंट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, बरोबर आहे. मग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसने पॉझिटिव्ह एक्स केलेला अँगल किती असेल, 0. अडचण. अरे अडचण. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल झालं की एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. 1 प्लस आर. एक्झाम्पल नंबर 8 घ्यायचंय. 1 plus r
ओके, सॉल्व करा बरं. Okay, let z is equals to 1 plus I. Compare with z is equals to x plus I. Y we get x is 1 and y is also 1. Okay, this lies in दोन्ही फर्स्ट वाले lies in फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काहीच अडचण नाही, डायरेक्ट अँगल 0 to 90 मध्ये येऊन जाणार आहे. ओके, मॉड्युलस फाइंड करा. मॉड्युलस किती आला? √2. अडचण काही? ओके, आर्ग्युमेंट tan theta is equals to y upon x. Therefore y ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन x ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे हा झाला 1. बरोबर आहे. आता ऑलरेडी हा जो काही थिटा आहे हा कुठे आहे रे? फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे डायरेक्टली आपल्याला टॅन ची व्हॅल्यू माहिती ना. कोणत्या अँगलचा टॅन 1 असतो रे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये? 45, म्हणजे टॅन ऑफ π/4. Since tan of 45 degree is equals to tan of π/4 which is 1. त्या 1 ची व्हॅल्यू रिप्लेस करून मी tan π/4 घेतली. दोन साईडला tan tan कॅन्सल आणि त्याची व्हॅल्यू किती आली? म्हणजे आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड किती आला? π/. अडचण पहिल्या क्वाड्रंट मध्ये जास्त अडचण आली का? नाही. हाच जर सेकंड थर्ड क्वाड्रंट गेलं तर मात्र फॉर्म्युला चेंज होतोय. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9. 1 plus I into √3. 1 plus I into √3. Okay, solution. Let z is equals to 1 plus I into √3. Compare with z is equals to x plus IY. x ची व्हॅल्यू किती येईल? y ची व्हॅल्यू √3. दोन्ही पॉझिटिव्ह आहे. लाईन फर्स्ट क्वाड्रंट. अडचण नाही अँगल बद्दल काही. ओके, व्हॅल्यूज पुट करा. 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3, 1 plus 3 झाला 4, 4 चा स्क्वेअर रूट आला 2. अरे बरोबर आहे. ओके, एम्प्लिट्यूड साठी y अपॉन x. y ची व्हॅल्यू किती आहे? √3 अपॉन 1, म्हणजेच √3 ना रे. आणि फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे घोळा आहे काही. त्यातली कोणत्या अँगलचा टॅन हा √3 येतो? 60 डिग्री, म्हणजे π/3 रेडियन्स. याची व्हॅल्यू असते √3.
बरोबर आहे, म्हणजे त्याला π/3, tan कॅन्सल, आन्सर आलं π/3. अडचण बोला. अरे एक्झाम्पल नंबर 9 पर्यंत अडचण. एक्झाम्पल नंबर 9 समजलंय? ओके, नेक्स्ट. झालं काय प्रत्येकाचं? बाळांनो स्पीड पाहिजे. ज्यांनी ज्यांनी टेस्ट दिली त्यांना माहिती स्पीडचा प्रॉब्लेम काय होतं. टेस्ट सगळं येत असतं पण स्पीडमुळे मॅनेज होत नाही. राईट, तुम्हाला दोन्ही गोष्टी पाहिजे, स्पीड विथ ॲक्युरेसी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 10. वन प्लस 2i ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस आय. ओके, आता पहिले हा ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये नाहीये, इथे स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन आलंय. मग सर्वात पहिले सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. घ्या सिम्प्लिफाय करून. ते सिम्प्लिफाय करून घ्या, नंतर मग अँप्लिट्यूड आणि मॉड्युलसचा प्रश्न. करा बरं सिम्प्लिफाय. कसं करणार? तर पहिले ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागणार. वापरा. हे पण सोडवलं. सोल्युशन लेट z इज इक्वल टू 1 प्लस 2i ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस आय. ओके, हा सोडवा बरं. हे पहिले स्क्वेअर करायचंय. देअरफॉर z इज इक्वल टू काय करावं लागेल? 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, म्हणजे हा झाला आपल्यासाठी ए आणि हा झाला बी. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, मग याला स्क्वेअर ब्रॅकेट द्या. ए स्क्वेअर प्लस 2a बी प्लस बी स्क्वेअर इंटू तो 1 मायनस आय. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता रिझनिंग कंपल्सरी द्या की तुम्ही, मी ते क्वेश्चन मार्क ठेवलाय. ओके, देअरफॉर z इज इक्वल टू 1 द स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4i प्लस हा जो काही स्क्वेअर आहे हा 2 चा पण आहे आणि i चा पण आहे. 2 चा स्क्वेअर i चा स्क्वेअर इंटू 1 मायनस आय. म्हणजेच काय होईल इथे? 1 प्लस 4i या आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? आता सुरुवातीला आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूला आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस. ओके, मग आता इथे काय होईल? हा होईल -4. बरोबर आहे. 1 मायनस 4 प्लस 4i तसंच राहिला इंटू 1 मायनस आय. बरोबर आहे का? तो 4 इंटू -1 -4 होणार आहे. ओके, या दोन ब्रॅकेटचं काय आलं परत? मल्टिप्लिकेशन कसं करणार? सर्वात पहिले 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करा. 1 इंटू -3. ओके, 1 ने मल्टिप्लाय केलं. आता -i ने मल्टिप्लाय करा. मायनस मायनस प्लस 3i
-4i². ओके, म्हणजे ते किती येईल? z इज इक्वल टू -3 प्लस, हो हो 10 मिनिटात सोडलं, नाही 7:45ला. हो ओके. म्हणजे पुढे काय होईल? 4i + 3i 7i -4 इंटू i² ची व्हॅल्यू -1. सीएनसी तर रिजनिंग येणार परत. i² इज इक्वल टू -1. ओके, म्हणजे हा किती झाला? z इज इक्वल टू, एक स्टेप इथे स्किप करतो, हा मायनस मायनस, हा +4, हा -3. बरोबर का? +4 -3 किती होईल? +1 होईल ना? ओके, तर प्लस लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. हा आला z. अडचण? अरे आला का a + ib या फॉर्म मध्ये? मग कम्पेअर विथ z इज इक्वल टू x + iy. वी गेट काय येईल? सर्वात पहिले x ची व्हॅल्यू किती आली? 1. आणि y ची व्हॅल्यू किती आली? 7. दोन्ही पॉझिटिव्ह, म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट क्वाड्रंट. काय अडचण आहे त्याच्यात? नाही. ओके, देअरफॉर दोन्ही पॉझिटिव्ह आहे, देअरफॉर दिस लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. क्वाड्रंट 1 भेटला तर पुढे काही घोळ नाहीये. सगळ्यात पहिले मॉड्युलस फाइंड करायचं. मॉड्युलस ऑफ z, मॉड्युलस ऑफ z काय फॉर्म्युला आहे? √x² प्लस, म्हणजे √x², x ची व्हॅल्यू किती? प्लस y ची व्हॅल्यू 1² 7² ऍडिशन, यस लिहिता येईल का? 25 × 2 आणि 25 चा स्क्वेअर रूट, 2 चा स्क्वेअर रूट 5√2. अडचण? ओके, नाव आर्ग्युमेंट. त्यासाठी फॉर्म्युला आपण घेतो, tan θ इज इक्वल टू y/x. काय व्हॅल्यू? tan θ इज इक्वल टू y ची व्हॅल्यू आहे 7 अपॉन x ची व्हॅल्यू आहे 1. म्हणजे हा किती आला रे? कोणत्या अँगलचा tan 7? स्टँडर्ड मध्ये एक पण नाही. संपला ना विषय. फक्त काय करा, दारकाच करा. देअरफॉर tan θ इज इक्वल टू 7 ना. आता हा टॅन जो आहे थिटा काढायचा आपला, हा इकडे घ्या फक्त. देअरफॉर θ इज इक्वल टू काय? tan इनवर्स. बरोबर आहे. देअरफॉर शेवटी पूर्ण आन्सर लिहा. देअरफॉर एम्प्लिट्यूड ऑफ z which is equals to argument of z which is theta and which is tan inverse 7.
अर्चन बोला. आजचे एकही एक्झाम्पल टफ नव्हतं, कालचे शेवटचे 3 एक्झाम्पल टफ होते. समजलं? ओके. इथे बाळांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे का तो पॉईंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो त्यानुसार व्हॅल्यू घ्यायची. फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू कोणती असते? 0 to 90 डिग्री ॲक्युट अँगल. त्यानंतर सेकंड क्वाड्रंटची व्हॅल्यू पाय मायनस थिटा थर्ड क्वाड्रंट, आणि फोर्थ क्वाड्रंट 2 पाय मायनस थिटा. हे डोक्यात राहील प्रत्येकाच्या? राहील का? मग अशा काय पाहताय भूत पाहिलं? ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटतं का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 या. टॅनच्या पॉवरला ना हो इनवर तो -1 नाही वाटत का? टॅन इनवर तुम्हाला वेळ वाटायचा का तो? तो असा आहे टॅन इनवर, म्हणजे असं इतका ते पेन उचलण्यापेक्षा इनवर असं देऊन टाकलं. तुम्ही काय टी काढायचे का आरवा? टॅन इनवर म्हणजे टॅनच्या वरती -1 लिहायचं आहे. घ्या पुढे घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. असे शंका असते विचारत चला बरं का. हा का? -1 आहे तो टॅन इनवर्स. इनवर्स म्हणजे पॉवरला -1. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. Find real value of theta for which 4 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta is purely real. तो प्युअरली रिअल असताना त्याची व्हॅल्यू काय आहे? आता याचा अँप्लिट्यूडचा आणि आर्ग्युमेंटचा काही संबंध नाही आहे. सरळ सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे जो साइन मध्ये ऍडजस्ट केलेला आहे, बरोबर ना? मग साहेब पहिले याचं काय करावं लागेल? a+ib या फॉर्म मध्ये आणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल रे? याचे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. तो आला का की मग काय करायचं त्याला? प्युअरली रिअल आहे म्हणजे इमॅजिनरी कोएफिशियंट किती असणार? 0. तो 0 करायचा आणि व्हॅल्यू काढायचे. करा बरं. ओके, सर्वात पहिले डिव्हिजन करायची. लेट z इज इक्वल टू स्टार्टिंग किती असणार? सर्वात पहिले डिव्हिजन करायची. डिव्हिजन साठी आपण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांना मल्टिप्लाय करतो. ओके, सोल्युशन. लेट z is equal to 4 plus 3i sin theta
अपॉन 1 मायनस 2i साइन थिटा. मला जर डिव्हिजन करायचं असेल तर क्लिअर कट आहे. हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटरची कॉन्जुगेट पेअर काय? 1 प्लस 2i इंटू साइन थिटा. पूर्ण डिनॉमिनेटर घ्यायचा. मग मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस चा 1 प्लस झाला 2i इंटू साइन थिटा. या बरं मल्टिप्लाय करू. There is equals to 4 plus 3i into sin theta upon 1 minus 2i into sin theta. ओके, तर काय होणार? न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करावर सगळे 1 ने मल्टिप्लाय केलं की क्लिअर कट काय येणार? 4 प्लस 3i साइन थिटा. काय केलं? फक्त या 1 ने मल्टिप्लाय केलं. नंतर आता 2i साइन थिटाने या दोघांना मल्टिप्लाय करायचंय. पहिलं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा. 4 इंटू 2i किती झाला? 8i साइन थिटा प्लस 3 इंटू 2 6i स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा. 2 इंटू 3 6 i इंटू i स्क्वेअर आणि साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर अपॉन 1. सर्वात पहिले प्लस 1 ने मी दोघांना मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल? नंतर हा जो काही 2i साइन थिटा याने या दोघांना मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल? प्लस 2i मायनस 2 इंटू 2 4i स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ओके, क्लिअर कट आहे. डिनॉमिनेटरला तो 2i साइन थिटा कॅन्सल. न्यूमरेटरला या दोघांची ऍडिशन होईल. i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती पुट करावं लागेल? -1. म्हणजे इथे किती येईल? 4 प्लस हे किती झाले? 11i साइन थिटा प्लस 6 इंटू -1 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस 4 इंटू -1 इंटू साइन स्क्वेअर थिटा. सिरीजिंग द्या. कोणाची व्हॅल्यू काय पुट केली? साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 पुट केली, बरोबर आहे. ओके, आता हा काय होईल रे? प्लस 6 इंटू -1 -6 होईल ना. आणि मग आता हा इकडे येईल कारण तो रिअल पार्ट झाला. इथे पण हा मायनस मायनस काय होऊन जाईल? म्हणजे आता इथे फक्त मी लिहितो 4 नंतर -6 साइन स्क्वेअर थिटा आणि हे जे प्लस 11 i साइन थिटा इथं बाजूला आहे अपॉन डिनॉमिनेटर काय होईल? 1 प्लस. आता 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे किती झाला? 5 साइन स्क्वेअर थिटा ना. 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे किती? 5 साइन स्क्वेअर थिटा. यांची ऍडिशन होईल का? कारण की साइन स्क्वेअर नाहीये दोन्ही ठिकाणी. हा आताच राहील. काही ऍडिशन करायची नाही. मॅथ मध्ये नोबल भेटत नाही. लगेच रिसर्च नाही सुरू करायचं. नोबेल अवॉर्ड भेटत नाही मॅथ मध्ये, माहिती ना? अरे माहिती का नाही माहिती? नोबेल अवॉर्ड माहिती आहे? जगातला सगळ्यात प्रेस्टिज अवॉर्ड. मॅथला नाही दिलं. ओके,
आता हा जो काही डिनॉमिनेटर आहे, हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट. यातला आय घेणार मी बाजूला आणि हा दोघांना सेपरेटली डिवाइड करणार. म्हणजे तुम्हाला काय पहिले भेटणार 4 - 6 इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1 + 4 इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस 11 साइन थिटा अपॉन 1 + 4 साइन स्क्वेअर थिटा इंटू तो आय घेणार मी बाजूला सेकंड टर्म मध्ये. हा भेटला झेड. अडचण बोला. अरे याच्यामध्ये अडचण वाटते. काय केलं, हा डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट केला, इथे आय बाजूला केला. हा उद्योग आपण यापूर्वी केलेला आहे, डिनॉमिनेटर सेपरेट लिहिला फक्त. आता हा जो काही झेड भेटलाय त्याला मी मार्क करून ठेवतो. बट तुम्ही याला झेड म्हटलेले, बरोबर का? याला तुम्ही काय म्हटले, झेड इज प्युअरली रियल. क्वेश्चनच दिले. बट झेड इज प्युअरली रियल. मग एखादा नंबर प्युअरली रियल कधी असतो रे? जर त्याचा इमॅजिनरी पार्ट 0 असेल तर. याचा अर्थ मला therefore इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज 0. मान्य आहे का? मग आता ह्या झेडचा इमॅजिनरी पार्ट कोणता? तर आयचा कोइफिशियंट हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि हा तर काय रिअल पार्ट आहे. म्हणजे याचा अर्थ झाला therefore इमॅजिनरी पार्ट म्हणजे 11 इंटू, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवू आपण. 11 इंटू साइन थिटा अपॉन 1 + 4 इंटू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. सिन्स ही व्हॅल्यू कुठने घेतली तुम्ही इमॅजिनरी पार्टची? फ्रॉम इक्वेशन 1 झेडचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोइफिशियंट किती तो? अरे किती आहे? 11 साइन थिटा अपॉन 4 साइन स्क्वेअर थिटा 1 + 4 साइन स्क्वेअर थिटा. ओके, याच्यावर थिटा फाइंड करायचं. हे सॉल्व्ह करायचं आणि थिटा फाइंड करायचं. त्याच जास्त हे बघा सिंपल. तुम्हाला थिटा फाइंड करायचं ना, मला सांगा हा डिनॉमिनेटर हाच लय मोठा वाट राहिला ना, त्रासदायक. हा डिवाइड इकडे गेला तर आणि 0 ला मल्टिप्लाय केला का होत? अडचण. अरे अडचण. हा तो आता अडचण कोणती वाटते? हा एकदा मल्टिप्लाय इकडे गेल्यावर therefore साइन थिटा 0 अपॉन 11 म्हणजे किती? लय अवघड वाटलं होतं नाही होतं काही मुद्दा तरी होतं क्लिअर कर. हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय झाला, 0 ला मल्टिप्लाय केला 0. आपला भारतीयांचा शोध होतो. ओके, 11 मल्टिप्लाय डिवाइड आला 0, कार्यक्रम संपला. आता हा भेटला तुम्हाला साइन थिटा. त्याच्यावर तुम्हाला थिटा फाइंड करायचं, बरोबर आहे? याच्यावरनं थिटा दिस इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू. आता मला सांगा तुमच्या ओळखीमध्ये साइन थिटाची व्हॅल्यू 0 कधी येते? 0 ला. आणखी आता पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम घ्या ना, पूर्ण सर्क्युलर सिस्टीम मध्ये काय येईल? इकडे बाबर का, इथे 0 अँगल, इथे π/2, इथे पाय, इथे 3π/2. ओके, आपण सर्क्युलर सिस्टीम कशी घेणार? एकदा क्लॉकवाईज घेऊ, एकदा अँटी क्लॉकवाईज. बरोबर? साइन 0 0 हे डोक्यात ठेवायचं. अपोजिटच्या व्हॅल्यू सेम आहे, फक्त साइन चेंज होतो. जर साइन 0 हा 0 आहे तर साइन π सुद्धा किती होणार?
कॉस 0 किती असतो 1 बरोबर ना. कॉस 0 चा 1 असते. अपोजिटला आला तर कॉस पाय किती होणार मायनस. फक्त 0 ला प्लस द्यायचं मायनस द्या काय फरक पडत. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपला माझी 0 दुसरी व्हॅल्यू कोणती ती पाय. आता क्लॉकवाईज गेलं तर पाय आणि अँटी क्लॉकवाईज गेलं तर सॉरी अँटी क्लॉकवाईज गेलं तर पाय आणि क्लॉकवाईज गेलं तर मायनस पाय. मग प्लस और मायनस पाय बरोबर आहे. परत 2 पाय म्हणजे 0च ना. 0 इथे आणि 2 पाय म्हणजे परत इथे देतो 2 पायला सुद्धा प्लस और मायनस 2 पाय. सिमिलरली प्लस और मायनस 3 पाय अँड डॅश 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 आयुष्यभर एक फिरवत बस. इथे 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय 8 पाय 9 पाय सगळ्या व्हॅल्यू किती असणार. हे झालं अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज गेलं तर पाय 0 मायनस पाय मायनस 2 पाय मायनस 3 पाय मायनस 4 पाय मायनस 5 पाय चालू ना आयुष्य. रोटेशन चालू राहणार. इथे आले का आडव्याला की सायन्सची व्हॅल्यू किती भेटणार 0. समजलं उद्योगी. आता याला लिहिता कसं. तुमच्या डायरेक्ट मध्ये असा आन्सर नाही दिल किंवा याचा आन्सर लिहिती पण नाही. किती दिवस लिहित बसणार. देअरफॉर थिटा इज इक्वल टू n pi. Theta is equal to n pi where n belongs to integer किंवा आपण असं लिहिलं तर चालतं where n is equal to 0 plus minus 1 plus minus 2 plus minus 3 dot dot dot. तेच पाहिजे पाय बाजूला घेतल्यावरती हे असं पण लिहिलं that is theta is equal to n pi where आता बा इथे पॉझिटिव्ह नंबर आहे निगेटिव्ह नंबर आहे आणि 0 पण आहे म्हणजे तो काय इंटिजर बिलॉंग्स टू इंटिजर. काही वेळेस इंटिजर आय दाखवतात काही वेळेस तो इंटिजर म्हणजे इंटिजरचा खरा सिम्बॉल हा आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा झेड वेगळा आणि तो इंटिजरचा झेड वेगळा. हे आलं फायनल आन्सर. तुम्हाला एक व्हॅल्यू नाही देईल इथे सगळ्या व्हॅल्यू दिल्या आपण. किती व्हॅल्यू रे इन्फानाइट व्हॅल्यूज दे. अडचण बोला. आता डोकं बधीर पडायला लागलं. हे डोक्यात घ्या साइन जे आहे ना साइन हे पिरियडिक फंक्शन. साइन कसं आहे पिरियडिक फंक्शन. हे झालं का प्रत्येकात. ओके आता मी साइन कसं पिरियडिक फंक्शन हे पण तुम्हाला सांग. हे झालंय इकडचं पार्ट पुसू. थोडं ट्रिग्नॉमेट्री बद्दल परत आपण येऊ इकडे कारण की तुमचा काय होतं माहिती की ऍट टाइम ट्रिग्नॉमेट्री आणि हे ऍट टाइम चाललं तर समज. हा चॅप्टर संपला का मग आपण ट्रिग्नॉमेट्री सुरू करणार आहे आणि पूर्ण ट्रिग्नॉमेट्री झाल्यावरती मग पेपर सेकंड सुरू करणार. ओके कारण ट्रिग्नॉमेट्रीच्या आपल्याला भरपूर चॅप्टर्स आहे. ओके इकडे बारे साइन थिटा हे जे काही फंक्शन आहे किंवा साइन एक्स वाय इज इक्वल टू साइन हे जे काही फंक्शन आहे हे जर मी ग्राफवर प्लॉट केलं तर कसं येतं पाहू. वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस. तुम्ही आता बरं साइनच्या व्हॅल्यूज लक्षात घेतल्या. साइन कधी ग्राफवर प्लॉट करता येतो हाच क्वेश्चन आहे आपला. तर आपण आज साइन ग्राफवर प्लॉट करू. काय होतं बघ इथे मी अँगल घेतो 0 पुढे अँगल घेतो π/2 90 डिग्री पुढे पाय पुढे 3π/2 पुढे 2π बरोबर आहे. त्याच्या पुढे 5π/2 पुढे 3π
पुढे 7π/2 आणि पुढे कोण येणार 4π. काय नाही, अर्धा, 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5, 4. बरोबर आहे. ओके, आता सिम्पली वावर का जो साइन फंक्शन आहे, साइन फंक्शनची व्हॅल्यू कधीच 1च्या पुढे जातो. साइनचा अप्पर लिमिट किती आहे? अरे साइनचा अप्पर लिमिट किती आहे 1 आणि लोअर लिमिट आहे -1. म्हणजे साइनची व्हॅल्यू मॅक्झिमम +1 होऊ शकते आणि मिनिमम -1. याच्या बाहेर कधीच जात नाही. आपण चेक करू. मला सांगा साइन 0 किती असतं रे? 0. बरोबर आहे. पुढे साइन 90 म्हणजे साइन π/2 1. आता परत साइन पाय म्हणजे साइन 180 0. नंतर साइन 3π/2 हा येतो -1. कसं काय? तुम्हाला आता मी ते ग्राफ सांगितला होता ना. हे बघा, इथे साइन किती आहे? हा 0, हा π/2, हा पाय, हा काय आहे 3π/2. साइन 0 cos 0 साइन 0 करतो इथे. इथे किती होईल मग परत तो -0 म्हणजे 0. पण साइन 90 किती असतो रे 1. मग अपोजिटला आला साइन किती होईल तो? आला का 3π/2 ला 1 मायनस. ओके, आता बघांनो इथे आला -1. आता मी हा ग्राफ ड्रॉ करतो. नीट लक्ष द्या ग्राफ कसा येतो. आता 2π म्हणजे परत किती असतं रे 0च ना. मग 2π ला ही व्हॅल्यू परत किती होणार? आता पुढे काय करणार हा ग्राफ? म्हणजे आयुष्यभर हा ग्राफ असतो. त्याच्यानंतर हा ग्राफ इथे जातो. परत असं आयुष्यभर हा ग्राफ आहे ना +1 आणि -1च्या मध्ये करत राहतो. म्हणजे याप्रमाणे हा ग्राफ कंटिन्यू येत राहणार. मग आता सांगा या ग्राफवर तुम्हाला किती व्हॅल्यू मला सांगा. 0 कुठे कुठे येतं? साइन 0, साइन π, साइन 2π, साइन 3π, साइन 4π. हा पॉझिटिव्हच्या बाजूने. आता नेगेटिव्हच्या बाजूने घेतला तर -π/2 -π. आता हा ग्राफ इकडनं आपण आता पुढे घेतला ना. मग इथे कसं घ्यावं लागेल रे? सरळ मागे खाली उतरवायचं परत वर. जसा पुढे गेला ना तसा ग्राफ मागे पण कंटिन्यू होत असतो. हिला म्हणतात सिग्मॉइड कर्व. हिला कोणती कर्व म्हणतात? सिग्मॉइड कर्व. ही आयुष्यभरात फिरत डिझाईन. ओके, मग ही आहे साइनची कर्व. मग साइन हे काय आहे? बाउंडेड फंक्शन आहे. 1 0 1 0 -1 0 1 0 -1 0. याची व्हॅल्यू नेहमी अशी फिरत राहत. कुठून? 0 to 1 आणि 1 to -1 याच्यामध्ये. मग त्यामुळे इथे एवढ्या व्हॅल्यूज भेटतात. आणि मग हे पिरियडिक फंक्शन हे काय आहे? पिरियडिक फंक्शन म्हणजे एक स्पेशल टाइम इंटरव्हल झाला की व्हॅल्यू रिपीट भेटायला लागतात. इथे 0 भेटला का? इथे 0, इथे 1 भेटलाय, इथे परत 1 भेटणार आहे. बरोबर आहे. इथे -1 भेटला, इथे परत काय भेटणार? -1 भेटणार. हे पिरियडिक फंक्शन आहे. पिरियडिक फंक्शन म्हणजे काय की आफ्टर सम इंटरव्हल व्हॅल्यूज रिपीट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते घाला पाहिलं, घालायचं खाली कापली असतं त्याला काय म्हणतात? पेंडुलम. पेंडुलम काय करतो? तिकडे येतो, तिकडे जातो, परत तिकडे येतो, परत जातो, परत येतो. त्या व्हॅल्यू सम आफ्टर इंटरव्हल रिपीट होत राहत. आणि त्यामुळे साइन हे जे आहे पिरियडिक फंक्शन. म्हणजे साइनला एकच व्हॅल्यू आहे असं कन्फर्म नाही. इथे तुमचा π/2 होतं बाई 1/2. साइन 1/2 पुढे पुढे भेटणार पॉवर. इथे भेटणार, इथे भेटणार, इथे भेटणार, इथे पण भेटणार. म्हणजे साइन साइनची व्हॅल्यू 1/2 होती ना ती एवढ्या ठिकाणी. आणि ते पुढे पण कंटिन्यू
चालत राहणार आहे. म्हणजे साईनच्या एका व्हॅल्यूला एकच अँगल भेटतो का? नाही. एका व्हॅल्यूला करस्पॉन्डिंग किती अँगल असतात? इन्फानाइट अँगल्स. म्हणून या शरीर असतात. समजलं? हा ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट होता. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला डिटेल घ्यायचं अख्खा, सगळे ग्राफ घ्यायचे. पण सध्या तरी ते एवढे आन्सर का आले, तुम्ही 0 का नाही लिहिला, याचं रिझनिंग सांगितलं. फक्त समजला उद्योग? अरे उद्योग समजला का? फार शांत होत होता तुम्ही, इतके घाबरता. इथपर्यंत समजलंय का? हे एक्झाम्पल समजलं ना, तो ग्राफ गेला खात्यात. इथपर्यंत समजलं एक्झाम्पल. साईनच्या व्हॅल्यू रिपीट होत राहणार आहे, पण आपला एक व्हॅल्यू न भेटता किती भेटल्या? इन्फानाइट व्हॅल्यूज भेटल्या. ओके, तर ग्राफचा अर्थ एवढंच होता फक्त. ओके, आता पुढचा घ्या, क्वेश्चन नंबर 3. तो टफ एक्झाम्पल आहे ना, एक सिंपल एक्झाम्पल घेऊ मला. क्वेश्चन नंबर 3. If Z is equals to 3 plus 5R, then represent the Z bar minus Z bar in Argand's diagram. अर्गन डायग्राम काढायची, जमल का? अरे बार म्हणजे काय? कॉन्जुगेट ना. आपला कॉन्जुगेट झालं ना, कॉन्जुगेटला आपण बारने दाखवतो. झेड बार म्हणजे त्याचा कॉन्जुगेट आहे. मग घ्या बरं पहिले झेड, सगळं एका डायग्राम मध्ये दाखवायचे. सगळं पहिले नंबर तयार करून घेऊ आपण, नंतर डायग्राम ड्रॉ करू. झेड, मग झेडचा कोऑर्डिनेट काय येईल रे? कोऑर्डिनेट आपला प्लेन मध्ये दाखवण्यासाठी कोऑर्डिनेट लागला ना त्याचा. लेट झेड म्हणजे काय येईल? 3 plus 5R दिलाय ना. मग आता कोऑर्डिनेट काय येईल? 3,5 बरोबर आहे. पुढे आला झेड बार. बार म्हणजे काय? कॉन्जुगेट ना. मग 3 plus 5R चा कॉन्जुगेट काय येईल? 3 minus 5R. मग आता याचा कोऑर्डिनेट काय येईल? 3 minus 5. पुढे मायनस झेड म्हणजे काय? मायनस इंटू ब्रॅकेट झेड म्हणजे किती रे? बरोबर का? म्हणजे हे का देता येईल मला? मायनस हा जो आहे हा मला आतमध्ये दोघाला देता येईल ना. म्हणजे हा झाला -3 minus 5R. मग याचा कोऑर्डिनेट काय आला? -3 minus 5. आणि पुढे आहे -Z कॉन्जुगेट. झेड कॉन्जुगेटचा मायनस किंवा याचा कॉन्जुगेट वगैरे होऊन जाईल. ओके, मायनस ऑफ झेड कॉन्जुगेट किती आहे आपल्याकडे? 3 minus 5R. द्या मायनस साइन आतमध्ये. -3 plus पॉइंट काय आला? हा, आता हे 4 पॉइंट तुम्हाला आर्गन डायग्राम मध्ये प्लेस करायचे. अवघड आहे? मग करा ना आपलं. आता फक्त एक करा, डायग्राम खूप छान दिसल, पण तुम्ही जे स्केल घेतात ना ग्राफचं ते मोजून घ्या. मोजून म्हणजे डायरेक्ट 1 सेंटीमीटर. वाय एक्स सुद्धा लाईनवर नका देऊ, डायरेक्ट 1 सेंटीमीटर वर द्या. ग्राफ डायरेक्ट क्लिअर कट तुम्हाला दिसेल काय येतो. म्हणजे वाय एक्स वर तुम्ही रेषेवरती 1-2 करायचे ना, तसं न करता 1 सेंटीमीटरच्या ग्राफने घ्या डायरेक्ट. स्केल सारखं ठेवा एक्स एक्स आणि वाय एक्स वर.
सगळ्यात पहिले एक्स ऍक्सिस काढा, तो रियल ऍक्सिस आहे. नंतर वाय ऍक्सिस काढा, तो इमॅजिनरी ऍक्सिस आहे. ओके, पहिला पॉइंट कोणता आहे? 3, 5 म्हणजे एक्स वरती 3, वाय वरती 5. हा आहे झेड 3 + 5i. आता एक असं करा, फक्त हा जो काही पॉइंट आहे ना, हा पॉइंट ओरिजिनला जॉईन करून. अडचण. सिमिलर दुसरा पॉइंट 3 - 5 म्हणजे एक्स वरती 3 आणि वाय वरती -5. हा आहे झेड बार 3 - 5i. पुढे -3 - 5. -z -3 - 5 -3 + -5i. आणि शेवटी -3 5 जो माइनस ऑफ झेड बार तो आहे -3 + 5i. आणि जर डायग्राम पाहिली तर एक्स असा तयार झाला असेल. झाली डायग्राम. ओके, अडचण बोला बरं. अरे आर्गन डायग्राम मध्ये अडचण वाटते. ओके ठीक आहे. आता अशा प्रकारे आपण आतापर्यंत जेवढा काही पार्ट स्टडी केलाय तो संपला. आर्गन डायग्राम संपल्या, मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड संपलं. आता हा मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड आपण फाइंड कसं केलं? तर प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर हा 3 फॉर्म मध्ये लिहितात. कॉम्प्लेक्स फॉर्म a + ib, पोलर फॉर्म r × cos θ + i sin θ, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म r × e⁻i sin θ. आणि या प्रत्येक फॉर्मचं एक सेपरेट इम्पॉर्टन्स आहे.
हे इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या बुकमध्ये दिलेलं नाहीये, पण पोलर फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म हे तुम्हाला JEE साठी वापरायचे. कारण डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबरचे पॉवर फाइंड करणं अवघड असतं. कंपॅरेटिव्हली पोलरचे पॉवर फाइंड करणं सोपं असतं. कॉम्प्लेक्स नंबर रेस टू कॉम्प्लेक्स नंबर गेला, याचा तुमच्या बुकमध्ये काहीच उल्लेख नाही, तर तिथं एक्सपोनेन्शियल फॉर्म उपयोगी पडतो. हे सगळं आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलर फॉर्म लिहिता आल्यानंतरचा भाग आहे, बरोबर आहे. मग उद्या आपण पुढचा पॉइंट स्टार्ट करणार आहे आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म अँड पोलर फॉर्म.